नमस्कार. तुम्हाला तर माहितीच आहे. मी अनोखी माणुसकी शोधून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते. खरंच मला असं वाटलं होतं, की मला हवी आहेत तितकी माणसं तशी मला भेटतील का आठवडाभर देण्यासाठी? पण हे काम करायला सुरू केल्यानंतर लक्षात आलं, की खूप माणसं अशी आहेत, की स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून समाजातल्या अशा लोकांसाठी काम करतायत, जे आपल्याला माहिती सुद्धा नसतं. अशाच एका ठिकाणी आज आपण आलो. तुम्हाला दिसतच आहे समोर. एस.व्ही. बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था सांगली. ही संस्था चालवणारे संचालक संस्थापक सर समोर आहेत. त्यांचं नाव आहे श्रीकांत लोखंडे. नमस्कार सर. नमस्कार. आपले प्रेक्षक श्रोते आता आपल्याला बघतायत सगळे, तर आपण त्यांना तुमचं काम त्यांच्यापर्यंत पोहोचवूया त्याच्यासाठी म्हणून मी इथे आलेली आहे. तर मला सांगा, तुमचं जे काम आहे त्या कामाचे एकूण स्वरूप काय हे मला तुम्ही सांगा. म्हणजे मला माहिती आहे तुम्ही मनोरुग्णांसाठी काम करता, बेघर लोकांसाठी काम करता, पण अशी किती कामं तुम्ही करता, किती प्रकार आहेत ते सांगा ना आपल्याला. प्रकार म्हणजे आमचा एकच आहे की बेघर आणि मनोरुग्ण एवढंच म्हणजे मेन आहे. एवढं मेन काम आमचं. मग ते करावं असं तुम्हाला का आणि कधी वाटतं? माझा कसा व्यवसाय हा ड्रायव्हरचा. मी फिरत असताना बाहेर असं रस्त्यावर फिरणारे जे लोक आहेत त्या लोकांकडे बघून असं मला वाटलं की काय तर आपण ह्या लोकांसाठी करावं. का तर आपल्याला छत असते, घर असते, राहण्यासाठी सगळी सुविधा असते, पण काही लोक रस्त्यावर जे फिरतात ते अंगावर कपडे नसतात, झोपण्यासाठी जागा नाही, खाण्यासाठी लोकांकडे मागणं. त्याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. एक कसा व्यवसाय म्हणून करतात आणि एक कसं आहे गरजू म्हणून. म्हणजे ज्यांना कसं आहे व्यवसाय म्हणून करतात ते कोणाकडनंही कसंही मागून संध्याकाळी दारू पिणे, कुठं तर त्रास देणे या असा प्रकार करतात. पण त्याच्यामध्ये जे गरजू आहे ते गरजू कसा एक ठिकाणी शांत बसणे आणि ते कोणाकडे जास्त मागत नाहीत, पण त्यांची अपेक्षा काय असते की कोणतरी येईल आणि आपल्याला मदत करत. मग अशी लोक आम्ही काय करतोय त्या दोन्हीपैकी हुडकतोय आणि त्यामध्ये जे गरजू आहे त्यांना आम्ही पोलिसांच्या मदतीनं आम्ही आपल्या सेंटरमध्ये आणून त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेऊन नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही पोलिसांच्या मदतीनं ते प्रयत्न करतोय. हे आपण संस्था 2000 काम आपलं 2015 पासून आहे, पण संस्था स्थापन ही 2018 पासून केलेले. त्याच्यामध्ये 2023ला आम्ही मनोरुग्ण जनजागृती अभियान हा चालू केला. त्या मनोरुग्ण जनजागृती अभियानामध्ये कसं आहे नॉर्मल जे लोक आहेत त्यासाठी आश्रम आहेत, इतर केअर सेंटर आहेत, म्हणजे ज्याने आवडीनं काढलेले आहेत. पण मनोरुग्ण जे असा व्यक्ती आहे की त्याच्यासाठी कोणीच काम करत नाही. मनोरुग्ण म्हणजे एक घातकी व्यक्ती असं लोकांना वाटतंय, पण तो सुद्धा माणूस आहे. त्याची एक अपेक्षा काय असतात की मला कोणतरी समजून घ्यावं. पण आत्ताच्या आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये असं कोणी नाही आहे की त्यांना समजून घ्या. आत्ताची जी वाढती संख्या मनोरुग्णांची इतकी आहे. आपण हे मनोरुग्ण म्हणजे वाक्य बोलतोय ते मला आवडत नाही, पण तरी सुद्धा बोलावं लागतं. पण इलाज नाही ना, काय करायचं. पण हे ते आहेत मनोरुग्ण हे त्यामुळे. वाक्य काढण्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे. त्यासाठी आम्ही सगळीकडं पत्र व्यवहार करतोय जवळजवळ 2022 पासून, पण त्या पत्र व्यवहाराला कोणीही दाद देत नाहीये. काय सांगता? कोणीही कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये गेला की मनोरुग्ण म्हणजे काय पहिला प्रश्न असतो. काय कार्यालयामध्ये असा प्रश्न असतो मनोरुग्ण म्हणजे घातकी, त्याला आम्ही का मदत करू. ते सर मनोरुग्ण हे थोडेसे प्रसंगी एकदम व्हायलंट होतात, प्रसंगी एकदम जास्त राऊडी होतात, तर त्यात पण प्रकार असणार. ज्या मनोरुग्णाची जी स्थिती असेल त्याप्रमाणे त्याचं वागणं असेल, त्याला समाज खूप घाबरतो. नाही, ते चुकीचं आहे. कसं असतंय एक लक्षात घ्या. आता तुम्ही मला सांगा, आपण मनोरुग्ण म्हणतोय, घातकी म्हणतोय. आता तुमच्या फॅमिलीमध्ये किती लोक आहेत? सगळे मिळून 8 लोक आहेत. जर समजा तुमच्या 8 लोकांमध्ये वाद आणि मतभेद जर चालू झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला बोलायला जर कोण नसेल तर तुम्ही काय करणार? बरोबर आहे, बरोबर. एक तर चिडचिडपणा करणार, नसेल तर शांत बसणार. मग तुम्ही मला सांगा, तुम्ही मनोरुग्ण झाला का? अर्थातच नाही. मान्य आपण करू की बाबा आपण एखादी मनोरुग्ण घातकी होतोय, पण एखादी कसं आहे की मनोरुग्ण म्हणजे मतिमंद लहानपणापासून त्यांच्या जर रक्तात असेल
तर मतिमंद घातकी होऊ शकतोय. मनोरुग्ण कधी तो घातकी प्रकार वेगळाच आहे. मतिमंद, गतिमंद हा आणि मतिमंद मनोरुग्ण हे मनोरुग्ण वेगळं आहे सगळं वेगळं आहे सगळं. एकमेकांपासून. बरोबर. त्यामुळे गतिमंद आणि मतिमंद हे व्हायलंट होऊ शकतात. मग हे घात मनोरुग्ण व्हायलंट होत नाही नाही. होत. कसं असतंय, तो घाबरत असतोय तुम्हाला, तुम्ही घाबरताय त्याला. नागासारखं झालं ते. हा. साप माणसाला घाबरतो आणि माणूस सापाला घाबरतो. आता कालची मी गोष्ट तुम्हाला सांगतो. रेस्क्यू करण्यासाठी आम्ही ज्यावेळेला गेलो, आमचा एक माणूस वडिलाबरोबर रेस्क्यू ठिकाणी त्या मुलाला उचलण्यासाठी, त्याचं वय 27, तो आमच्या माणसाला घाबरालाय. बघून दरवाजा बंद करून घेतला आतनं आणि आमचा माणूस त्याला घाबरतो. बरोबर. हे कधी क्लिअर झालं, ज्या वेळेला मी रेस्क्यू करून त्याला आमच्या जागेवर आणलं, त्यावेळेला समोर दोघांना उभं केल्यानंतर ते दोघं म्हणतात, मी तुला भेलो, तुम्हाला. क्लिअर झालं. हा, म्हणजे ह्याचा अर्थ कसा आहे, मनोरुग्ण हा कितीही व्हायलंट जरी झाला तर त्याला समजून सांग. आजपर्यंत आम्ही एवढ्या केसेस हाताळलेले आहेत, पण आमच्यापर्यंत कधी अंगावर कोणी हात घातलेला नाही. आज माझ्यापाशी असे रुग्ण आहेत की मेडिसिन समजा 10 जरी गोळ्या त्यांना रात्री आणि सकाळी 10 जर असतील तर आम्ही 2-2 वर ठेवलेले आहेत. का तर त्यांचं काउन्सिलिंग महत्वाचं आहे, समजून घेणं हे महत्वाचं आहे. कसं असतं, हे रस्त्यावर भटकतात किंवा नातेवाईक दुर्लक्ष करतात. ह्याच्यातला प्रकार पण नातेवाईक दुर्लक्ष करण्याच्या मागचं पण मालमत्तेचा विषय असतो. एखादी रुग्ण जर मालमत्ता असेल, नातेवाईकांना जर दुर्लक्ष केलं तर ते कसं असतं की एक प्रायव्हेट मर्डर, प्रोफेशनल मर्डर म्हणजे ह्याच्यामध्ये मोडते. का तर एखाद्याची प्रॉपर्टी काढून घ्यायची असतं आणि प्रॉपर्टी काढून घेत असताना स्वतः तर मारू शकत नाही. बरोबर. ह्याला घरातून बाहेर काढलं की ह्यो काय करतोय, रस्त्यावर फिरणार फिरणार फिरणार, कुठं साप चावला, कुठं गाडीच्या खाली गेला, कुठं थंडीमुळे किंवा पावसामुळे आकडून गेला, परत तेच नातेवाईक त्याला घ्यायला येणार. मृत्यूपत्र मिळालं की ते प्रॉपर्टी त्यांच्या नावावर ऑटोमॅटिकली, म्हणजे हा मर्डर करणार पण कळून येणार नाही कोणाला. इनडायरेक्ट मर्डर. मग त्यासाठी आम्ही जे काम करतोय, पोलिसांच्या नजरेत आणून देतोय. त्यांचे सुद्धा कलम आहेत 100, 101, 102. त्याप्रमाणे रस्त्यावरची बेघर उचलत असताना पहिला त्यांनी ताबा घ्यावा. ताबा घेतल्यानंतर त्यांची अडचण असते की सोडायचं कुठं, त्यासाठी आम्ही बसलोय. तुम्ही लिगली आमच्याकडे जर एखादी रुग्ण दिला तर त्यांना 72 तासासाठी आम्ही संरक्षण देण्यासाठी आम्ही तयार आहे. मग त्या 72 तासामध्ये नातेवाईक तुम्हीही हुडका, आम्हीही हुडकू. जर नाही सापडली तर आपल्याला रत्नागिरीला पाठवू. रत्नागिरीला मेंटल हॉस्पिटल मोठं आहे आपलं. ते सरकारी असल्यामुळे कसं असते, आपल्याला तिथं कळवायला लागतंय सगळ्या गोष्टी. तिथं आपल्या जिल्ह्यामध्ये काय चाललंय हे आपल्याला तिकडं कळवायला लागतंय. पण हा सांगली ते रत्नागिरीचा जवळजवळ प्रवास 200 किलोमीटरचा आहे. त्यामुळे आम्ही मनोरुग्ण जनजागृती अभियान 2023 अंतर्गत 29 तारखेला आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना पत्र दिलेलं आहे, SP साहेबांना हे पत्र दिलेलं आहे की आपण स्वातंत्र्य समिती स्थापन करावी आपल्या जिल्ह्यासाठी. पुणे कलेक्टर साहेबांनी, SP साहेबांनी कलम 100, 101, 102 ह्या कलमाचं पालन करावं, म्हणजे अंमलबजावणी करावी. आणि जे आयुक्त आहेत त्यांना आम्ही ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की जे सावली निवारा केंद्र आणि बेघर आस्था निवारा महिला निवारा केंद्र हे 2 आहेत महापालिकेच्या अंडर, तर तिसरं स्पेशली मनोरुग्णांसाठी एक कक्ष तुम्ही स्थापन करावं, जेणेकरून आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जे फिरणारे जे बेघरांची संख्या आहे ते कुठं तर रस्त्यावर पडून मरण्यापेक्षा कुठं तर एखाद्या आश्रयाला ते म्हणजे राहता यावं त्यांना. आज जे आम्ही हे सेंटर चालवतोय पण रस्त्यावर बाहेर पडलो की कोण ना कोण रस्त्यावर दिसतंय. आमचे मस्त त्यांना मदत करण्याची इच्छा होते, पण कायदेशीर गोष्टी कुठं तर प्रॉब्लेम येतो. त्याच्यामध्ये काय होतंय, यंग महिला आहेत. महिला तर आपल्या जिल्ह्यामध्ये सुरक्षित नाही आहेत. का सुरक्षित नाहीत, तर स्वतः आपल्या मिरज शहर पोलीस स्टेशनचे जे PI आहेत त्यांच्याच ते शासकीय निवासस्थान आहे, त्याच्यामध्येच काय मुली वास्तव्यास आहेत. त्यांना म्हणजे पोलिसांना कळत नाही का की यांना आपण मदत करावी, GR बघता येत नाही का. तर इतका अडचण म्हणजे जिल्ह्यामध्ये आपल्या इतकी अडचण चालू आहे. कित्येक पोलीस स्टेशन मधून मला फोन येतात, पण सगळ्या पोलीस स्टेशनला आपली मदत असते आणि मदत आम्हाला करायची आहे. जास्तीत जास्त जेवढे आपल्याला मदत करता येईल तेवढे आपण मदत करायची आहे, पण कुठं तर कायद्यानं आमचे हात बांधलेले. त्यासाठी तुमच्या माध्यमातून आम्ही आपल्या सांगली जिल्ह्यामधील व इतर जिल्ह्यामधील नागरिकांना एवढीच विनंती करतोय
की जिथं हे बेघर दिसेल, मनोरुग्ण दिसेल, त्यांची माहिती आम्हाला द्या. त्याचबरोबर डायल 112, कोणीही एखाद्या रुग्णाला रस्त्यावर पैसे देऊ नका. पैसे जर दिला तर काय होणार आहे, आपण त्यांच्या संख्येत वाढ करतो. बरोबर. अगदी वृत्ती आणि झोप आपण त्यांची खूप होतो असं होतं. मग त्याच्यामध्ये त्यात बिझनेसमॅन पण आहेत आणि गरजू पण आहेत. बिझनेसमॅन जो आहे म्हणजे पैसे मागून फक्त रात्री दंगा करायचा, तो पळून जाणार, तुमच्या हाताला लागणार नाही. जो गरजू आहे तो काय म्हणणार, ठीक आहे साहेब, आम्ही कुठल्या ठिकाणी तुम्ही ठेवशील तिथं येऊ, राहतो. मग त्याच्यामध्ये काय होईल, त्याला एक टायमाचा नाश्ता, राहण्यासाठी घर मिळेल. दुसरी गोष्ट 2 टाइम जेवण, स्वच्छ राहण्यासाठी जागा मिळाली, संपला विषय. आता तुमच्याकडे किती आहेत मनोरुग्ण? माझ्याकडे आता टोटल 23 आहेत आजच्या तारखेला. 23 आहेत. 23 या लोकांचं सगळं खाणं पिणं सगळं. नाश्ता हे सगळं सगळं आमच्याकडे स्वतः. त्यांना म्हणजे डॉक्टरांची ट्रीटमेंट गरजेची असते. डॉक्टरांची ट्रीटमेंट गरजेची आहे. महिना टू महिना आमचं व्हिजिट असतं डॉक्टरांची. बाकी तर आपलं कसं आहे, नर्सिंग स्टाफ आहे. नर्सिंग स्टाफचं रोजचं त्यांचं चेकअप असते सकाळ संध्याकाळी. त्यामुळे जे कायद्याप्रमाणे 20 माणसामागे ज्या स्टाफची नियुक्ती पाहिजे त्या पद्धतीनं आम्ही सगळी नियुक्ती केलेली आहे. सिक्युरिटी आहेत आपल्याकडं, त्याच्याबरोबर काउन्सिलर आहेत, बाकीचे साफसफाईसाठी लोक आहेत. सगळे म्हणजे त्यांना जे गरजेचं आहे, भलं जे बेघर असू द्यात, मनोरुग्ण असू द्यात, त्यांना जे गरजेचं आहे ते आम्ही त्यांची पूर्तता करतो. आता मला सांगा, ही जी माणसं आहेत त्या सगळ्यांची, तुम्ही म्हणलात की त्यांची आम्ही नातेवाईक शोधतो, मला सगळ्यांची घरं सापडली? हो, घरं सापडतात. त्याची सगळ्यांची सापडली. सगळ्यांचे, काय लोकांच्या कोर्ट केसेस चालू आहेत. मग त्यांच्या घरी तुम्ही त्यांना रेस्क्यू कधी करता? जरी त्यांच्या घरचे जर घेऊन जायला तयार झाले की आम्ही पाठवून देतो. नाही झाले तर मग कोर्टामध्ये केस दाखल करणे. त्यांना न्यायला भाग पाडायचं, त्यांच्या माणसाला नेलच पाहिजे. एखादे समजा घातकी असेल रुग्ण, घातकी म्हणजे कसं की 1-2-3 दिवसामध्ये मेडिसिन जर स्टॉप झाले आणि तो जर फॅमिलीला काय त्रास देऊ शकत असेल तर त्या सुद्धा गोष्टीसाठी आम्ही त्याला काय करतोय की सोडून बघणे, राहायला व्यवस्थित ठेवणे, नसेल तर परत आपल्याकडे त्याला घेऊन येतो परत. म्हणजे त्यांच्यावरही कंट्रोल आपलं राहतं. काय कसं आहे, नातेवाईकांच्या चुका होतात की एकदा डिस्चार्ज झाला की परत त्याला मेडिसिन देत नाहीत. मोठी गोष्ट आहे. त्यामुळं मी ह्या म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून ना या रुग्णांच्या नातेवाईकांना सुद्धा मी हेच सांगतोय की एकदा डिस्चार्ज भले ते आमच्याकडनं असू दे किंवा कुठल्याही डॉक्टर कडून तुम्ही डिस्चार्ज घ्या, पण मेडिसिन चुकवू नका. मेडिसिन जर काय आपल्या रुग्णाचं जर चुकलं किंवा स्टॉप झालं तर सुरुवात थोड्या दिवसासाठी वाटेल की आपला मुलगा मुलगी व्यवस्थित आहे आणि आपल्याला काय मेडिसिनची गरज नाही, पण त्याचा कालावधी संपला की ते तुम्हाला त्रास द्यायला चालू करते. आयुष्य पूर्ण मेडिसिनवरच डिपेंडेंट. मेडिसिन. आणि हे लोक आई वडिलांना कळायलाच पाहिजे. मंडळी, तुम्ही ऐकताय आणि पाहताय ना, खरोखर असे जे रुग्ण असतील ज्यांना सरांनी घरी नेऊन पोहोचवलंय त्यांच्या, तर त्याच्यानंतरची जबाबदारी घेणं त्यांची ही एक फार मोठी बाब आहे बरं का. आणि ती तुम्ही घ्यायला पाहिजे. ते माणूस तुमचं आहे काही झालं तरी. आणि जर ते कशा पद्धतीने शांत राहू शकतं, त्यांची कशा पद्धतीने काळजी घेतली तर तुम्हाला त्यांचा त्रास होणार नाही, हे तुम्हाला समजावून सांगणारी माणसं असताना सुद्धा जर नातेवाईक काही चुका करत असतील तर आपल्यासाठी ती लाजिरवाणी गोष्ट आहे असं मला वाटतं. तर आणखी एक मला विचारायचं आहे की हे मनोरुग्ण आता 23 जण एकत्र राहत आहेत, यांच्यामध्ये कधी वादावादी भांडण वगैरे होतात? नाही, कधीच नाही. सगळे एकामेकाला समजून घेऊ त्या पद्धतीने आम्ही काउन्सिलिंगच केलेलं असतं. कोण करतं काउन्सिलिंग? स्वतः मीच करतो. तुम्ही स्वतः करता? ह्याच्यासाठी तुम्ही म्हणजे काही कोर्स वगैरे केलाय? काय फक्त यांच्या आवड असल्यामुळं. दुसरी गोष्ट मला समजते की बाबा काय माणूस हा कशामुळे डिप्रेशन मध्ये जातो. एकदा आपल्याला त्याचा एक पॉइंट सापडला की आपण पूर्णपणे त्याची माहिती घेऊ शकतो. कारण मला ह्या रुग्णांना स्थिर करण्यासाठी जास्त दिवस लागत नाही. 1-2 दिवस, मला माझ्यासाठी 1-2 दिवस लागतो. 2 दिवसात ते स्थिर होतात? 2 दिवसात. म्हणजे मग तुम्हाला हा तो त्यांचा जो वीक पॉइंट आहे तो डॉक्टरांच्या तपासणीतून कळतो का? नाही, स्वतः माझ्या चर्चेतून. तुम्ही चर्चा करून त्यातून तुम्हाला समजतं? डॉक्टराचा भाग कसा आहे की त्याला 2 दिवसाची झोप व्यवस्थित देणे, जर अग्रेसिव्ह असेल तर.
ज्या वेळेला त्याची झोप पूर्ण होते त्यावेळेला मी काउन्सिलिंगला स्वतः बसतो त्यांच्याबरोबर. त्यावेळेला कसं असतंय की बाबा तुझी अडचण काय. समजा आता तुम्ही सांगितलं फॅमिलीमध्ये 8 जण आहे, 8 पैकी 7 जणांनी तुम्हाला जर टॉर्चर केलं तर तुम्ही काय सांगणार की बाबा मला ह्या लोकांपासून अडचण आहे. ती लोक तुमचे सांगणार आणि तुम्ही त्यांचे सांगणार. तर होणार. त्यावेळेला ज्या काउन्सिलिंगच्या वेळेला समोर नातेवाईकांना सगळ्यांना एकत्र घेतलं की त्या मनातून त्यांच्या दोघांच्याही जे मतभेद, काय डॉक्टर मला सांगतात एखाद्या वेळी ऍडमिशन पेशंट झालं की तुम्ही डायरेक्ट नातेवाईकांना लगेच घेऊ नका. पण माझं उलट काम आहे. मी काय करतो, डायरेक्ट मला ज्या दिवशी माझ्याकडे येतोय त्या दिवसाची मला त्याची पूर्णपणे माहिती लागते. त्यामुळे मी आजपर्यंत जे पण कामं हातात घेतलेले आहेत, रेस्क्यूचे असू दे कुठेही असू दे, मी ते पूर्ण केलेलीच आहे. आणि इथून पण तुम्हाला सांगतो, आता जे आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये वाढती संख्या रुग्णांची ते थांबवण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्यामध्ये कसं आहे की नातेवाईकांना सूट पण असेल आणि नातेवाईकांना ते जड पण जाणार. जड म्हणजे काय, एखादी रुग्ण जर डिस्चार्ज झाल्यानंतर भलं रत्नागिरी कुठल्याही हॉस्पिटलमधून असू दे, आपल्या जिल्ह्यामध्ये त्याची एकतर नोंद असली पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जनगणनेमध्ये मनोरुग्णांची नोंद पाहिजे. तो बेघर असो किंवा नातेवाईक असलेला असो. त्याच्यामध्ये असा विषय नातेवाईकांसाठी अडचणदायक होणार आहे की ट्रीटमेंट घेतली आणि मेडिसिन जर चुकवलं आणि तो परत जर अग्रेसिव्ह होऊन जर रस्त्यावर आला आणि तो जर पोलिसांना सापडला तर त्यांच्या नातेवाईकांवर मेंटल ऍक्ट 2017 च्या ऍक्ट अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करणार आहे. मेंटल ऍक्ट 2017 ऍक्ट आहे तिथे. हे खूप छान आहे. हे खूप छान आहे. जबाबदारी घेण्यासाठी त्यांनी कसं अलर्ट राहायला हवंय त्याचं त्यांना बरोबर उदाहरण मिळेल या ऍक्टमध्ये. काय होतंय, काय ठिकाणी दारू गांजा पिणं म्हणजे स्टँडवर आपल्या रेल्वे स्टेशनला जंक्शन आहे आपलं, तिथं कसं आहे दारू गांजासाठी जर पैसे कमी पडले तर ते कुठल्याही येणार जाणाऱ्या लोकांना त्रास करणं, लूटमार करणं हे असे जे प्रकार चालू आहेत. पोलीस काय करतात, त्यांना उचलणं, 1 दिवसाची कस्टडी, दुसऱ्या दिवशी परत त्या मार्गावर. तेच होणार. मग त्यासाठी पण आम्ही पर्याय की आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये असा एक प्रोजेक्ट उभा करायचा, त्यांना बाहेरच सोडायचं नाही. घरची परिस्थिती सर्वे करायचा, घरची परिस्थिती. गरीब आहे ना, तुम्ही पैसे खर्च करू शकत नाही. मुलगा तुम्हाला त्रास देतो आई वडिलांना, त्यांनाही मुलापासून म्हणजे मारल कधी हे जे त्याला भीती असतात त्या लोकांना, तर तशा रुग्णांना आपण एकत्र करायचं, त्या प्रोजेक्टमध्ये त्यांना टाकायचं, तुला जे जमतंय ते काम कर. म्हणजे हे कोणी केलं पाहिजे, आम्ही नाही, आपल्या जिल्हाधिकारी साहेबांनी हे सगळं केलं पाहिजे. कसं आहे, अधिकारी बदलत जातात. त्यांना कसं आज ह्यो जिल्हा तर उद्या दुसरा जिल्हा, पण जोपर्यंत जे अधिकारी आपल्या सांगलीमध्ये आहेत तोपर्यंत त्या सगळ्यांनी एक आपलं माणुसकी म्हणून हे कुठं तर पार पाडलं पाहिजे. यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि हे आपल्या माध्यमातून हे नक्कीच आम्हाला वाटतंय की होईल सक्सेस. तळमळच इतकी प्रचंड आहे की तुमच्या मनातलं हे स्वप्न 110% पूर्ण होणार याची मला खात्री वाटते. आपल्या प्रेक्षकांना सुद्धा ती खात्री वाटते. तुम्ही आज खूप छान माहिती दिली सर. एक समाजाचा एक भाग उलगडून दाखवला ज्याची सामान्य माणसाला कल्पना सुद्धा नसते आणि तुम्ही मात्र आपलं अख्खं आयुष्य त्याच्यासाठी वाहून घेतलंय. मंडळी, त्याला म्हणायचं अनोखी माणूस. कसं वाटलं तुम्हाला? तुम्हाला जर काही सुचत असेल या मनोरुग्णांच्या बाबतीत, तुम्हाला जर काही वेगळं सुचत असेल की असं सांगा त्यांना, असं करा, तर तुमची भेट माझ्यातर्फे त्यांच्याशी होऊ शकते. काहीच प्रॉब्लेम नाही. जरूर करा, कमेंट करा, कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय म्हणायचं ते. आणि आजची ही मुलाखत आहे त्याच्यामुळे मला असं वाटतंय की समाजावर त्याचा खूप चांगला परिणाम होईल आणि त्यांचे विचार आणि त्यांचं काम जगाच्या कानाकोपऱ्यात नक्की पोहोचेल. आवडली असणारच आहे तुम्हाला ही मुलाखत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हे मात्र करायला विसरू नका. धन्यवाद सर. धन्यवाद.